थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत. गिरीश, विसर्जनापूर्वीची आरती तर झालेली आहे, मात्र यंदा पहिल्यांदाच लालबागच्या राजाला विसर्जनाला एवढा विलंब झालेला आहे. अजून किती वेळ लागू शकतो? भरतीचा मुद्दा आहेच का? नक्कीच यंदाचं 92 वर्षात या 92 वर्षात पहिल्यांदा असं घडलेलं आहे. विसर्जनाला आलेला लालबागचा राजा तब्बल 11.5 तास गिरगाव चौपाटीवर थांबून राहिला. आता भरतीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता हळूहळू आहे ते लालबागच्या राजाची विसर्जनासाठी आता पुढे जाण्यास सुरुवात होत आहे. या ठिकाणी ज्या तराफावर जे अधिकचे तिथे कर्मचाऱ्यांचे लोक असतील त्यांना बाहेर काढण्याचा आता कार्यक्रम झालेला आहे. पोलिसांनी त्यानंतर हळूहळू आता पुढे या तराफा आहे तो जाईल. आरती झालेली आहे. सकाळी जवळपास 8:15च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेला होता. मात्र भरती आल्यामुळे थोडासा बॅलन्स होत नव्हता. तराफा अत्याधुनिक असा हा तराफा आहे, तर दुसरीकडे जेव्हा रथ आला दोन्हीही बॅलन्स होत नव्हते, त्यामुळे मोठी ठेवताना अडचणी येत होत्या. काही वेळाने अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र हळूहळू या वाळूमध्ये रथ आहे तो खचत गेला, त्यामुळे थोडंसं कठीण होऊन गेलं. त्यामुळे मंडळाने थोड्या वेळाने या ठिकाणी विसर्जन करण्याची भूमिका घेतली, निर्णय घेतला. ज्यावेळी भरती सुरू होईल त्यावेळी पाणी कमी झाल्यानंतर या ठिकाणी मूर्ती तराफावर चढू आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा भरतीला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण मूर्ती विसर्जनासाठी घेऊ अशा पद्धतीची निर्णय घेतला. आणि त्यामुळे जवळपास 9 तासानंतर ओहोटी जेव्हा सुरू झाली त्यावेळी मूर्ती लालबागच्या राजाची मूर्ती तराफावर चढवण्यात आली. आणि त्यानंतर आता जवळपास आपण बघतो की एकूण संपूर्ण जेव्हा 8:30च्या सुमारास जेव्हा राजाची मूर्ती आली त्यानंतर आता जवळपास 11.5 तास होऊन गेले आहेत. आणि त्यानंतर आता हे विसर्जनासाठी आपण सज्ज झालेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी अनंत देखील आहेत आहे ते देखील सज्ज झालेले आहेत. आणि हळूहळू आता पुढे जाण्यास ही विसर्जनासाठी सुरुवात झालेली आहे. अत्याधुनिक अशा या मोठीमधून या ठिकाणी आजचा हा लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. पहिल्यांदाच ही अत्याधुनिक तराफा हा बनवण्यात आलेला आहे. अत्याधुनिक तराफा हा स्वयंचलित आहे. या आधीचा जो तराफा होता त्याला एका बोट ओढून घेऊन जात होती समुद्रात, मात्र हे अत्याधुनिक असा आहे. बाजूने आहे तर जहाजासारखा हा अत्याधुनिक असा तराफा बनवण्यात आलाय. आणि आता यावर आता या आरती झाल्यानंतर आता विसर्जनासाठी या लालबागच्या राजाला पुढे जाण्यास आता सुरुवात होत आहे. सर्व तराफ्यावरील अधिक जे लोक आहेत त्यांना खाली उतरवलं जात आहे. फक्त मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत काही पोहोचले त्यांनाच फक्त या तराफ्यावर ठेवलं जात आहे. पुढील प्रोसेस आहे जी विसर्जनाची प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी सुरू होत आहे. काही मिनिटातच या ठिकाणी खोल समुद्रात हा लालबागचा राजा विसर्जनासाठी घेऊन चालला जाईल. आणि त्यानंतर त्या ठिकाणी विसर्जन होईल. जवळपास तासभर लागण्याची शक्यता अंदाज हा व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कधीपर्यंत विसर्जन होते हे देखील पाहावं लागेल. मात्र मंडळाकडून जे सांगण्यात आलं की जवळपास 10-10:30 हे विसर्जनासाठी होतील, कारण भरती हळूहळू सुरू झालेलं पाणी हळूहळू येऊ लागलेलं आहे. तो थोडासा किनाऱ्यात आलेल्यामुळे त्याला तरंगायला देखील वेळ लागणार, त्यामुळे अधिक पाणी लागणार आहे. त्यामुळे आता भरतीची अजून थोडीशी वाट पाहिली जाते. मात्र काही वेळानंतर त्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पुढे प्रोसेस आहे. आता आरती प्रक्रिया आहे जी प्रक्रिया पार पाडली जाणार. कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे सकाळपासून थोडेसे निराश होते, मात्र ते देखील आता थोडेसे खुश आहेत. जरी जड अंतकरणाने राजाला निरोप दिला जात असला तरी मात्र या ठिकाणी जी चर्चा मागील काही तासांपासून कधी एकदा तराफ्यावर बसवलं जाणार काय निराश होती. निराशेच्या पुढे माझी 4.5 आरोग्य झाली. त्यावेळी कुठेतरी भावनिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळाले. सर्व जनसागर देखील या ठिकाणी जो भक्तीचा लालबागच्या राजाचा जो भाविक आहेत भक्तगण आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि ते देखील मोठ्या संख्येने भावनिक झाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.